आणि हा आंबट शौकीनपणा एका ठराविक मर्यादेत चांगला असतो. तो थोडा जास्त झाला की तो घातक होतो. मी 8th स्टँडर्डला फर्स्ट आली स्कूलमध्ये, 9thला फर्स्ट आली, 10thला पण फर्स्ट आली, पण 6th पर्यंत लवरे लागणार 13 जून 13 पासून. जूनपासून. मध्ये तिला बसवायचं कारण ग्लॅमर. पण आंबट शौकीनमध्ये ग्लॅमर खूप आहे. काय अक्षय, तुझ्यापासून सुरुवात करेन. आंबट शौकीन नावच एकदम आंबट वाटतंय म्हणजे ऐकायला. पण काय सांगशील, बरेच आंबट लोक आहेत. आंबट मी असं म्हणते कारण का कडू असा प्रकार इथे नाहीच आहे. सगळेच खूप हसवतात, कडू हसतात. असतात ना मनाने कडू लोक. फॉर एक्झाम्पल मनाने कडू लोक असतात. असतात. हो. हा. तशीच आंबट लोक आहेत. So ते काय किस्सा आहे, आंबट शौकीन म्हणल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतात त्या विचारांना धरूनच एक फिल्म केली, जे तुझ्या डोक्यात येतात, माझ्या डोक्यात येतात, लोकांच्या डोक्यात येतात. पण ते आंबट शौकीन आहे का, तर नाही. या आंबट शौकीनच्या मागे एक सबटेक्स्ट आहे की आंबट शौकीनांनो सावधान. ओके. सो त्यांना सावधान करायला, त्यांना सतर्क करायला या गोष्टी म्हणून काय करावं, तर आम्ही एक फिल्म घेऊन आलेलो आहे. म्हणजे आंबट सांगत शौकीन. बसण्यापेक्षा फिल्म बघा. एकंदरीत सेक्सटॉर्शन, व्हिडिओ किडनॅपिंग, नंतर विविध प्रकारचे ऑनलाईन स्कॅम्स यामध्ये फसलाय आणि तुम्हाला वाचा नाहीये, ती वाचा फोडण्यासाठी काय, तर आंबट शौकीन. वा, क्या बात. खूप विविध प्रकार आहेत या आंबट शौकीनचे. आणि किस्सा असा आहे की या पद्धतीने आता ट्रेलर टीझर तू बघितलास, हो. नंतर आमचं टीझर कॅम्पेनिंग बघितलंस पोस्टरचं, हो. त्याच्यापर्यंत ते आम्ही तसं का केलं मुद्दाम, तर त्या लोकांपर्यंत आपण पोचलो पाहिजे. मुद्दा तो आहे की ती लोक जर बघायला आली तर त्यांच्यासाठी पण ते उत्तम राहील की त्यांनी हा सिनेमा बघणं, वा. की तुम्ही एकटे नाही आहात. या अशा प्रसंगात तुम्ही जर अडकलात तर तुम्ही एकटे नाही आहात. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला काय करायचं हे कळलं पाहिजे. त्याचं टोक हे आत्महत्या नसून अशी खूप लोक आहेत जी मनाने हळवी असतात आणि या गोष्टीचं प्रेशर घेतात. कारण खिशामध्ये असलेला मोबाईल हा जसा आपला मित्र आहे तसा तो आपला दुश्मन पण होऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या अनोळखी लिंक्स, काही फोटोग्राफ्स, काही OTP, काही व्हॉटेवर, कुठल्याही गोष्टींमध्ये ती गोष्ट करताना 10 वेळा विचार करायचा. आणि एकदा आपल्याकडनं चुकी झाली की जवळचे पोलीस आहेत, आपले आई बाबा आहेत, भाऊ बहीण आहेत, त्यांच्यापर्यंत व्यक्त होणं हे काय आहे, तर हे आंबट शौकीन आहे. आणि हा आंबट शौकीनपणा एका ठराविक मर्यादेत चांगला असतो. थोडा जास्त झाला की तो घातक होतो, आणि थोडा कमी झाला तर आयुष्याची मजा पण घेता येत नाही. त्यामुळे तो ठराविक प्रमाणात ठराविक ठिकाणी टाकला की त्याची चव जी लागते ती कडक असते. त्यामुळे तो किती करावा, काय करावा, आणि झाला अति तर त्याच्यावर काय करावं, हे सगळंच कॉमेडी पद्धतीने पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज सकट 28 ते 32 कलाकारांना घेऊन 32 हा म्हणजे तुला नावं सांगितली तर 10 मिस होतात कायम, एवढी नावं आहेत. पूजा सावंत, प्रार्थना बेहरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, चिन्मय संत, विनय जोशी, अभिजित खांडगेकर, अमेय वाघ, विनोद खेडेकर, शुभंकर एकबोटे, आशय कुलकर्णी, चालूच आहे, हे थांबतच नाही. सो असे 28 ते 32 कलाकारांना घेऊन एक उत्तम सिनेमा आम्ही घेऊन येतोय. साई पियुषनी म्युझिक डिरेक्शन केलेलं आहे आणि निखिल बाकी सगळं बोलेलच. येस. म्हणजे बघताना असं वाटलं की हे सगळे तुम्ही कलाकार आता तुम्ही नेहमी आम्हाला हसवत असता आणि तुम्हाला बघितलं असं वाटतं की अरे फुल कॉमेडीच मूवी आहे, पण ह्याच्यातनं हा संदेशही दिला जातोय. खूप भारी गोष्ट आहे. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल मोनालिसा, शाळेमध्ये असताना तू कशी होतीस? जशी आता गुडगल आहेस तशीच होतीस का शाळेत, की तू पण आंबट शौकीनच होतीस? म्हणजे मस्तीखोर इन दॅट सेन्स. हे नाव शौकीन जेव्हा तू म्हणालीस ना, कारण आम्हाला मगाशी 2 तासापूर्वी बोललीस ते सांग. मी मस्तीच्या बाबतीत बोलली, क्लिअर करते मी. मस्तीच्या बाबतीत. हां.
ऍक्च्युली हे दोघं असले ना की खूप हसायला येतं प्रचंड. ते तुम्ही आता ऑफ स्क्रीन जितके हसताय ना तितके तुम्ही ऑन स्क्रीन हसणार आहात. त्याच्यासाठी तुम्हाला 13 जूनची वाट पाहावी लागणार आहे. 13 जून पासून आंबट शौकीन सिनेमामध्ये ह्या दोघांनी प्रचंड खूप हसवलेलं आहे, जसं आत्ता हसवतात. आणि मी स्कूल डेजमध्ये जेव्हा होती तेव्हा मी 6th स्टँडर्ड पर्यंत खूप आगाऊ होती, खूप जास्त. अच्छा, मला वाटलं नाही, कारण मी 6th मध्ये जाईपर्यंत पण नंतर असं खूप काय जास्त. घडलं की तू शांत नाही, झालीस? 8th मध्ये असताना माझे बाबा गेले आणि मग तेव्हा मला रिस्पॉन्सिबिलिटीज आणि सगळ्या गोष्टी कळाल्या. मी 8th स्टँडर्डला फर्स्ट आली स्कूलमध्ये, 9thला फर्स्ट आली, 10thला पण फर्स्ट आली, पण 6th पर्यंत तेच बोलणार. ऑनेस्टली खरंच. पण तुला खोटं वाटेल, मी 6th स्टँडर्ड पर्यंत माझे टीचर जे होते ते घरी मला आईला बोलायचे की हिची मोठी बहीण इतकी अभ्यास करते, हिला थोडं तरी अभ्यासाला सांगा. पण डान्स करण्यामध्ये, स्पोर्ट्समध्ये सगळ्यात मी पुढे, पण अभ्यासात नव्हते. बट हां, 8th स्टँडर्डमध्ये जेव्हा मी गेली तेव्हा 1 ऑगस्टला माझ्या बाबांची डेथ झाली. आणि ज्यावेळेस मला घरच्यांनी सगळं समजावून सांगितलं, त्या वर्षी मी जी फर्स्ट आली, 8th, 9th, 10th मी फर्स्ट आली. 12thला मी कॉमर्सला गेल्यानंतर मी सेकंड आली कॉलेजमध्ये. पण तिथून पुढे मग खूप सिन्सिअरली मी वागायला लागली. पण तोपर्यंत मी खूप मस्ती. हा, ते महत्वाचं आहे, कारण हे असे आंबट शौकीन मित्र आहेत माझे, त्याच्यामुळे मला आंबट शौकीन करावा लागला. हा, त्यामुळे आंबट शौकीन करावा लागला मला सिनेमा. आणि तुम्हाला नाही, त्याच्यासाठी असे दिग्दर्शक सुटलं होतं. हे असे दिग्दर्शक आहेत, म्हणून मग ते कलाकारांच्या आतमधला भाव, मनातला भाव ओळखून घेतात ते आणि मग कास्टिंग करतात. म्हणून मग बरोबर त्यांनी मला आंबट शौकीन मी ओळखला. ते कोणीच ओळखलं नव्हतं इंडस्ट्रीमध्ये. माझा प्रश्न तोच आहे तुम्हाला की ह्यांच्या सगळ्यांमध्ये आंबट शौकीन दिसला होता का कास्टिंगच्या वेळेला? कारण का तेच मेन गोष्ट आहे ना की तो अवलीपणा दिसला पाहिजे खरं त्याच्यामध्ये. सांग काय ते. नाही, आंबट शौकीन ही गोष्ट आम्ही ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस म्हणजे आमच्या एका मित्राबरोबर ही झालेली गोष्ट आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये सगळे लोक घरी होते आणि मोबाईलचा जास्त अतिवापर होत होता. त्यावेळेस काय झालं माहिती का, काही मुलं होते त्यांना हे सजेस्टेड ॲप्समधनं काही लिंक्स येत होत्या. त्या लिंक्सवरनं व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल येत होते. व्हिडिओ कॉल आल्यानंतर काय होतं, ते मुलांकडनं आहे ना ते वेगळे कृत्य करून घ्यायचे आणि त्याचे रेकॉर्डिंग करायचे. ते रेकॉर्डिंग करून ते त्यांना परत ब्लॅकमेल करायला पाठवायचे. मग असंच एका आमच्या मित्राबरोबर झालं. मग ते मित्राबरोबर झाल्यानंतर त्यांनी आमच्या दोघांना कॉन्टॅक्ट केला. तो अतिशय घाबरलेला होता. जसं त्यांनी कॉन्टॅक्ट केला तसं आम्ही दोघं त्याला भेटायला गेलो. तो शांत होता 3-4 दिवस अगोदरपासूनच. मग आम्ही त्याला विचारलं, बाबा नक्की काय झालं काय? मग त्याने आम्हाला सांगितलं की ही अशी गोष्ट आमच्या बरोबर झालेली आहे. मग आम्ही त्याला म्हटलं, घाबरू नको, आपले काही ओळखीचे लोक आहेत, आपण त्याच्यापासून तुला नाही का काय हानी होणार नाही असं बघूयात. ते सगळं झालं. ते सगळं केल्यानंतर आम्ही त्याला बाहेर काढला. तो ज्या वेळेस बाहेर झाल्यानंतर हे सगळं डिलीट झाले व्हिडिओज वगैरे, तो ढसा रडायला लागला. जसं तो रडायला लागला ना, तर मी बघितलं, अरे तो इतका स्ट्रॉंग मुलगा आणि तो इतका जोरात रडतोय. तर तो म्हटला की आज जर मी वाचलो नसतो ना तर कदाचित मी उद्या तुम्हाला दिसलोही नसतो. मग त्यावेळेस आम्ही दोघं जणांनी विचार केला की नाही, ह्याच्यावरती काहीतरी भाष्य केलं पाहिजे. मग ते भाष्य कसं केलं पाहिजे, तर मग म्हटलं की आपल्याकडे एवढा मोठा माध्यम आहे सिनेमाचा आणि आपण ऑलरेडी सिनेमामध्ये काम करतो. मग आम्ही सगळ्या लोकांना एकंदरीत गोळा केलं, त्याची इन्फॉर्मेशन काढायला चालू केली. मग इन्फॉर्मेशन काढता काढता आम्हाला अजून वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागल्या. जसं की ह्या स्कॅन्डलमध्ये वयाच्या 14व्या वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंतचे लोक अडकलेले आहेत. लाजेपायी, भीतीपायी ते त्यांचे तोंड उघडत नाही, तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करतात. मग ह्यांचे जे अडकलेले लोक आहेत त्यांना आपण काय केलं पाहिजे? मग आम्ही सगळी इन्फॉर्मेशन काढून म्हटलं की आपण ह्याच्यावरती एक चांगला चित्रपट बनवू, त्याचे सगळे किस्से एकंदरीत एकत्र ह्याच्यामध्ये टाकू. आम्ही त्याचा एक मिक्स मसाला सगळा तयार केला आणि मनोरंजनाच्या माध्यमातून एक सोशल संदेश देणारा चित्रपट आम्ही तयार केला, जो आंबट शौकीन आहे. बरेच लोकांनी आम्हाला विचारलं की आंबट शौकीन नावच का? की का नाव? म्हणजे सुरुवातीला मला आणि अक्षयला बऱ्याच ऍक्टर्स लोकांनी विचारलं की बाबा सगळं चांगलं आहे, स्टोरी तुमची इतकी उत्तम आहे, तुमचे कलाकार तुम्ही इतके उत्तम घेताय, तुम्ही कॉन्सेप्ट एवढं चांगलं निवडलेलं आहे, तुम्ही लोकेशन्स एवढे भारी निवडलेले आहेत, मग मुळात तुम्ही नावच का असं ठेवलेलं आहे? मग त्यावेळेस आमच्या दोघांचं एक मत होतं की नाही, आपल्याला नाव हे एकत्रच पाहिजे. आता ज्यावेळेस प्रमोशन होतंय त्यावेळेस सगळे लोक आम्हाला विचारतात आंबट शौकीन का, आंबट शौकीन का, आंबट शौकीन का? त्यावेळेस आम्हाला उलट त्यांना सांगायला म्हणजे भाग पडतोय आणि चांगलं वाटतंय की आंबट शौकीन हे नाव आम्ही ह्याच्यासाठी ठेवलं
की ज्या वेळेस ह्या ट्रॅपमध्ये जे अडकले जातात त्या सजेस्टेड ॲप्समधनं जे डाउनलोड करतात त्याच्यामध्ये अडकणारे लोक साधेसुधे नसतात. जे आंबट शौकीन लोकच असतात, भले ते साधे असू दे, पण जे आंबट शौकीनच असतात त्यांनाच हे लोक टार्गेट करतात. तुम्ही नावाबद्दल बोललात, मला आता असं विचार करताना असं वाटत नाही की दुसरं काय नाव याला फिट झालं असतं, म्हणजे दुसरं काय आपण बोललो असतो या पर्टिक्युलर गोष्टीला. त्यांनी विचारलं होतं खरं, मलाही मोठा प्रश्न पडला होता, कारण ज्यावेळेस मला निखिलनी फोन केला आणि त्यावेळेस मी त्याला विचारलं सिनेमाचं टायटल काय आहे, तेव्हा तो म्हणाला आंबट शौकीन. त्यावेळेस मी म्हटलं निखिल माझी एक रिक्वेस्ट आहे, सिनेमाचं नाव बदलता येईल का, म्हणजे बाकी काही नाही पण नाव. तर तो म्हटलं का, तर म्हटलं कथा ऐकल्यानंतर मला असं काही वाटत नाहीये की सिनेमामध्ये असं काही आहे, मग टायटल असं का. मग त्यावेळेस मला अक्षय म्हणाला होता की ज्यावेळेस हा सिनेमा रिलीज होईल त्यावेळेस तुला ह्याचं उत्तर मिळेल. मला असं वाटतं ह्या पिक्चर बघून आल्यावर थिएटरमध्ये जेव्हा लोक बाहेर येतील तेव्हा काही जण ओपन होतील की हा माझ्यासोबत हे घडलंय, होतं ना, होणार. किंवा ऍड्रेस करू आपण त्या गोष्टीवर. मला असं वाटतं आम्ही जेवढे ओळखतो किंवा जेवढे आम्हाला माहिती आहेत माझ्या ओळखीत पण प्रत्येकाच्या झालंय असं शेजारच्या पाजारच्या कडे हे किस्से झालेले आहेत. फक्त कोणीही बोलत नाही की नाही मला सगळं माहिती आहे पण मी सांगणार नाही, असंच असतो. जो प्रत्येकाच्या घरात होतात किस्से, आजूबाजूला शेजारी पाजारी होत असतात, आपल्याला ऐकावत असतात, पाहण्यात असतात, खूप किस्से असतात आणि हे होतच असतं. ह्याचे मेसेज येतात, मग त्याचे काहीतरी वेगळे फोटो येतात, ह्याचे काहीतरी वेगळे फोटो, हे सगळं आपण ऐकत आलेलो असतो पण त्याच्यावर कोणी भाष्य करत नाही. कारण समाजामध्ये जो या गोष्टीचा न्यूनगंड बाळगला जातो तो फार भीषण आहे आणि अजूनही ते आपल्याकडे काही काही भागांमध्ये आहे की या गोष्टींवर ओपनली आपण चर्चा करत नाही. सो त्या सगळ्यालाच वाचा फोडण्यासाठी काय तर घ्या फिल्मच घेऊन आलो. येस. आता काय बोलताय, असा तो विषय. आणि ज्या अर्थी तुमचे कॅरेक्टर्स आम्हाला दिसत आहेत ना सिनेमात, मला कॅरेक्टर बद्दल जाणून घ्यायला आवडेल की ती अतरंगी अवली काय, कारण कसं किस्सा काय, ललित, वरुण आणि रेड्डी हा. असं म्हणल्यानंतर हे आले ललित, वरुण, रेड्डी, तर आपण पोहोचतोय म्हणजे त्याला काही विषय नाही. पण आंबट शौकीन पर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल तर ल व रे. हा, लवर आहे. एक्झॅक्टली. ओके, सो ललित, वरुण, रेड्डी लवरे लागणार 13 जून पासून. तुमचे लागलेत, आमचे लागलेत, आमचे लागलेत, आपल्या सगळ्यांचे लागायला नसायला पाहिजेत. तर 13 जून पासून हे आपलं टीझिंग कॅम्पेनच चालू केलं ना. पोस्टर बघितल्यानंतर मी अक्षयला रात्री 12-12:30 वाजता ते ओपन केल्यावर म्हटलं अक्षय हे काय आहे, म्हणजे माझं ऑनेस्टली असं हे काय आहे. तो म्हटला पोस्टर आहे. म्हटलं अगं तरी ते मला दिसतंय पोस्टर आहे पण ही काय टॅगलाईन आहे. तो म्हटला की हे पोस्ट करायचंय. म्हटलं अरे पण त्याच्या आतमध्ये काय असं डॉट वगैरे असं काय करता येईल का म्हटलं. तर मला तर हेही माहित नव्हतं की ह्या तिघांचे ते कॅरेक्टर्स आहेत. आणि तू मला सांग हे वाचताना कसं वाटलं तुम्हाला. अगं मी स्पीकरवर ऐकत होते हा ट्रेलर, बाबा बाजूला होते, मी पॉज केला पटकन, म्हटलं नाही नाव आहे त्यांचं. नाही पण ही ते दोघांनी काय डोकं चालवलं असेल आणि त्यांना काय युक्ती सुचली ती मला माहित नाही. पण इतके फोन आले ते मी तर नव्हतं माझ्या ह्याच्यावरती पोस्ट विचार केलं. कर किती गहन विचार केलाय नावा मागे. आम्ही सुरुवातीपासूनच केलेलं आहे. नाही मी पोस्ट नव्हतं केलं, हे पोस्ट ह्यांचं केलेलं, तरी देखील मला लोकांचे फोन येत होते हे पोस्टर काय आहे म्हणून असं. सो ह्यांची युक्ती जी चालेल ते आपण विचारही करू शकत नाही. इथे बसल्या बसल्याच मी डेमो बघितला आता आल्या पण म्हणजे तू म्हणालास की प्रत्येकाने आपण आपल्या एक पर्टिक्युलर वयात काही काही गोष्टी केलेल्या असतात. सर्वात वियर्डेस्ट गोष्ट शाळेत कॉलेजमध्ये तू काय केलीस हे जर तुला विचार, तू सगळ्यांना हा किस्सा सांगतोस, तो किस्सा कुठला, किंवा एक असा किस्सा सांग जो आम्हाला कोणालाच माहित नाही. तो डब्याचा सांग ना. सगळ्यात भारी होता. काय नाही, बस मी एका मुलीला घेऊन डेटला गेलेलो आणि डेटला गेलेलो असताना नवीन होता, पहिलीच भेट होती आमची. बागेत गेलेलो आणि बागेत गेल्यामुळे तिथे थांबलो, रमलो, मग पक्षी बघितले, प्राणी बघितले, मग गप्पा मारल्या, खाल्लं पिल्लं. थोड्या वेळाने असं कळलं की बाग बंद झाली आहे. बागेतले सगळे गेलेले आहेत आणि बाग बंद झालेली आहे आणि तुम्ही दोघंच आहात. सो काय कळावं ते म्हणजे फाटली आमच्या दोघांची. याला असं कसं झालं, कोणीच नाहीये, हाका मारतोय आम्ही, वॉचमन वगैरे कोणी दार उघडायला नाही. तर ज्यांना ज्यांना म्हणून ही मुलगी आवडत होती त्या सगळ्या मित्रांना बोलवायला लागलं मला हेल्पला.
आणि तिथं कळलं की अरे अक्षय बसलाय हो हिला घेऊन इकडे. बाकी सगळे शोधतायत तिला की इकडे मिळेल तिकडे मिळेल, अरे इकडे गेली असेल क्लासला गेली असेल, पण ती होती बागेत माझ्याबरोबर. पण हे पूर्ण मी चोरून बिरून तिला घेऊन गेलेलो, पण ते सगळं गुपित ओपन झालं कारण बाग बंद झाली. पण ती मुलगी काय लकी असेल बघ ना, 4-5 जण लाईन मारायच्या तिच्या. मला हा किस्सा मी ऐकला होता. पण 4-5 जण लाईन मारत होते, हे मला आता कळलं. हे मला माहित नव्हतं. पण हे अशी खूपदा असतं बरं का, तुला असं वाटत असेल हो, पण हा एका मुलीच्या मागे 5-6 जण असतातच असतात आणि त्यांचं असं ठरलेलं असतं ज्याचं पहिलं होईल त्यांनी 5 जण असतील तर त्याचं पहिलं बाकी 4 एक्झिट घ्यायची माघार. हा एक नियम असतो, हा एक नियम असतो. त्यामुळे ट्राय करायचं ते 5 करायचं, त्याच्यात काही कमी नाही पडलं पाहिजे. पण झाली तर ती एकाचीच होणार, तेव्हा बाकीचे 4 जण मागे झाले. मग ते मध्ये पण पडत नाही, म्हणजे बॉईजचं तसं असतं. झाडावर दगड मारत राहायचं, ज्याच्या दगड लागून आंबा पडेल तो त्याचा. निखिल, तुमच्या बाबतीत असं काय किस्सा आहे का? माझ्या बाबतीत एक खूप घाबरे काही नाही काहीतरी हो हो हो. सतरंजी वगैरेचा नव्हता. मध्यंतरी ते ऑर्कुट ॲप होतं माहितीये, ऑर्कुट फेसबुकच्या अगोदर ऑर्कुट ॲप होतं. त्या ऑर्कुट ॲप वरती आहे ना, आमच्या कॉलेजमध्ये एक मुलगी होती, ती फार सुंदर होती दिसायला. मग सगळ्या लोकांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचे, पण ती कुणाचीच ऍक्सेप्ट करायची नाही. पण अचानकपणे ना तिचं एक वेगळंच अकाउंट तिथं दिसलं आणि त्याची मला रिक्वेस्ट आली. मी म्हटलं की नाही का एवढ्या सगळ्या मुलींमध्ये हिनी रिक्वेस्ट मला पाठवली आहे. मी म्हटलं की नाही, कारण की ती बघताना वगैरे नाही का हसायची वगैरे माझ्याकडे बघून. मग मला वाटलं की नाही का काहीतरी आपलं बनतंय म्हणून. मग माझ्या मित्रांनी मला काय केलं, चांगलं एक शाळा पटवली. अरे भाई तिला तू आवडतो, मला माहिती आहे ना, घेणं विसरून माझ्या मित्रांना सांगते वगैरे म्हणून नाही का. ते परभणीच्या साईडचे मित्र असायचे ना, ते मला सांगायचे. मग मी म्हटलं की नाही का एके दिवशी आपण हिला बोलायला जावं. तर म्हटलं नको, आता बोलू नको, तू पहिलं तिला सोशल मीडियावरती एकदम चॅटिंग करून चांगली निखळ मैत्री तयार कर आणि मग तिला भेटायला बोलव. मग असे खूप सारे दिवस गेले या सगळ्या गोष्टीमध्ये. आय थिंक सो 2 आठवडे वगैरे गेले असतील. मी कॉलेजमध्ये खूप खुश व्हायचो, मी तिला मेसेज टाकायचो इकडनं असा खाली आणि ती वरती बघायचो की नाही का की ती दिसते का, हा ती बघायची, मी ते ॲज्युमेबल करायचो. आता त्याच्यानंतर आहे ना भेटायची वेळ आली. XYZ कॅफे आहे आमच्या डेक्कनमध्ये, तिथं आम्ही भेटायला गेल्यानंतर त्या कॅफेच्या बाहेर अशी टवळी जमा झालेली होती. मी म्हटलं आई शपथ, हे माझे मित्र इथं काय करतात ते, आणि हिने तर इथं कॉलचा नंबर नाही माझ्याकडे तिचा, हिने मला इथंच बोलवलेलं. आता मी जाणार काय सांगणार काय तिला मी मेसेज करतोय, थांब ना तू जिथं असेल तिथं सांगता, बस स्टॉपवरती एका मी तिथे येतो, मी हे करतो मी ते करतो. तिला असे मी मेसेजेस सगळे टाकले, पण तिचा रिप्लायच नाही. त्याच्यानंतर मग मला ते म्हणाले, काय तू भेटायला आलेस का कुणाला, काय करायचं तुला सांग. ते पोरं पण जायला रेडी नाही. फार वेळ झाला, ती काही आहे ना, तिचं काही रिप्लायच आहे ना. मला असं वाटलं की ह्यांना सगळ्यांना बघून ती घाबरली असावी म्हणून ती काही आहे ना. पण अचानकपणे मला नाही का मेसेज आला, हाय कुठेस तू, येल्लो शेड घातलेस ना तू. मी म्हटलं हो येल्लो घातले. तू कुठे, मला तू दिसा ना. मग मी त्या एक खिडकीमधनं आतमधली दुसरी आलेली मुलगी बघायचो, तिच्याकडे बघायचं, ही आहे का नाही, ही नाही, ही वाटत नाही, ती वाटत नाही का, असं करून बघायचो. पण नंतर मला थोड्या वेळानंतर कळलं की माझे शेजारी जे मित्र बसलेले होते ना, त्याच्यापैकी एक मित्र होता ज्यांनी हे अकाउंट तयार केलेलं होतं आणि तयार करून मला ती रिक्वेस्ट पाठवून 1-2 आठवडे माझ्याबरोबर या सगळ्या गोष्टीबद्दल बोलत होता. मग तिथं आमची खूप डेंजर भांडणं झाली आणि मी तिकडनं निघून गेलो. 2 आठवडे 3 आठवडे मी त्या मित्राबरोबर काय बोलत नव्हतो. ऑर्कुटचं हे अकाउंट डिलीट वगैरे नाही केलंस ना? नाही ते अकाउंट त्याचं ठेवलं. असा किस्सा घडला होता. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं सेटवर शूटिंग दरम्यान ना इतकी सगळे कलाकार आणि इतके अवली मस्ती करणारे सगळे, तेव्हा कोणाला फोन आठवत नसेल ना, तेव्हा मस्ती मजामध्ये सगळं टाइम गेला. मी आणि अक्षयने आता एक फिल्म केली, एक महिना झाला अक्षय, तेव्हा आम्ही डे नाईट शूट करायचो, नाईट पण. आणि मला तो खरंच खूप त्याच्या बाबतीत मला माहित नाही, पण मी तो आयुष्यातला वेळ खूप ह्या इंडस्ट्रीमधला एन्जॉय केलेला वेळ होता. कारण ही 5 मुलं होते आणि मी एक मुलगी होती, पण पूर्ण वेळ आम्ही फोनला हातच लावला नाही, कारण तिथे नेटवर्कच नव्हतं. आणि गरजच काय हे सगळं असताना. आणि खूप मजा केली, 4 गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या गोष्टी मला माहित नव्हत्या त्याही मला माहिती करून घेता आल्या. त्यामुळे मोबाईल आता मला असं वाटतंय तेवढा गरजेचा नाहीये. चालतं फिरतं मीम्स आहेत हे, म्हणजे अक्षय आहे आणि निखिल पण आहे. येस, पण आता पार्थ आणि किरण म्हणजे जे असणार होते या मुलाखतीत, त्यांनी आपल्याला टांग दिली आहे. तुझी काय तक्रार आहे का त्यांच्या बाबतीत? अक्षय व्यक्त होऊ शकतो याच्यावर, सगळ्यांच्या वतीने व्यक्त होऊ. हो तोच. तक्रार असं नाही, पण पाहिजे होते ते. मिस तर आम्ही करतोच. पार्थ आतापर्यंत तो कुठे गेला काय माहिती. कालपर्यंत तो बघेलही आयुष्यात त्याच्या.
काय पण त्यांनी नवीन लुक केलंय, त्यांनी शेव केलंय ना, क्लीन शेव केलंय, मी बघितलं. हा वाव. पण आली त्याला दाढी परत, दाढी मिशी परत आली मग मी तो त्याला. व्हिडिओ पाहिला, तो आधीच, अच्छा आधीच असेल. सो त्यांना मिस तर करतोय आम्ही, सगळ्यांनाच करतोय खरं तर. पूजा झाली, प्रार्थना झाली, चिन्मय संत झाला, सगळीच लोक आहेत. काय लोक वेगवेगळी कामं खूप करतायत, त्यामुळे जसं जसं जिथं जिथं ज्यांना ज्यांना जातं शक्य आहे ते जात आहेत. त्यामुळेच 28 जण घेतलेत. कोणाला काय कुठं हे नको असं आहे, है ना. वा, आवडलंय मला हे. एक्झॅक्टली. म्हणजे इकडं 5 लोक गेली, चेंज. इकडं फळी चेंज, तिकडं ठीक आहे, फळी तुम्ही चेंज. नाहीत का? हा ठीक आहे, हे 5 जातील. पण कॅरेक्टर डेव्हलपमेंट आपण म्हणतो ना, आता हा असा सिनेमा आहे की तुम्ही तुमच्या शैलीमध्ये बोलू शकता, कारण का तुम्ही एक कॉलेज गोईंग किंवा त्या वयातली मुलं साकारताय, पण कोणाचे कॅरेक्टर डेव्हलप व्हायला खूप जास्त वेळ लागलाय, असं काही कॅरेक्टर आहे का याच्यामध्ये? नाही, कॅरेक्टर व्हायला डेव्हलपला वेळ नाही लागला, कारण की कसं आहे माहिती आहे का, हा सिनेमा ज्यावेळेस आम्ही बनवत होतो ना, त्यावेळेस अक्षयनी ज्यावेळेस स्क्रीन प्ले लिहायला चालू केलं, त्यावेळेस त्यांनी आणि मी मला एक गोष्ट सांगितली की हे कॅरेक्टर्स आपण असे घेऊयात की प्रत्येकाला पब्लिक रिलेट करेल आपल्या स्वतःसोबत. जसं की ललित आहे, वरुण आहे, रेड्डी आहे, तिघांचे तिन्ही वैशिष्ट्य वेगळे वेगळे आहेत, म्हणजे स्वभाव वेगळे वेगळे आहेत. परत जेवढे पण म्हणजे मोना झालं, अस्मिताचं कॅरेक्टर जे प्ले करते, पार्थ झालं नाही का, हे दिग्याचं कॅरेक्टर जो प्ले करतोय, प्रत्येकाने आपापली छटा वेगळी निर्माण करून टाकलेली आहे की जेणेकरून नाही का कुणीतरी सिनेमा बघायला तुम्ही थिएटरमध्ये बसला, माझ्या मैत्रिणीचा स्वभाव हिच्यासारखा आहे, किंवा ही जरा माझ्यासारखी नाही वाटत आहे का, म्हणजे हे आपल्या स्वतःबद्दल रिलेट करतील किंवा इतरांबद्दल जे जवळचे लोक आहेत त्यांच्याबद्दल रिलेट करतील. म्हणजे 28चे 28 कलाकार जे आम्ही घेतलेले आहेत त्यांना प्रत्येकांना वेगवेगळं पात्र आणि वेगवेगळी छटा दिलेली आहे आम्ही हे करायला. म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने सगळ्यांनी चांगल्या गोष्टीतनं काम देखील केलेलं आहे आणि आम्ही रिलेटेबल ठेवलं, कारण की का मराठी ऑडियन्स असा आहे ना की तो रिलेट करतो लगेच गोष्टी. त्यांना नाही 6 पॅक्स वाला हिरो दिला आणि त्यांनी बघायला गेले तर तसेही फिल्म्स खूप सारे नाही का म्हणजे चाललेले नाही आहेत, आणि तुमच्याकडे कंटेंट वाईज फिल्म्स असतील आणि तुमच्याकडे कलाकार दिसायलाही सोसो असतील, पण त्यांच्या बरोबर रिलेटेबल झालं आपल्याला गोष्ट, तर ते फिल्म्स खूप बॉक्स ऑफिसवरती धिंगाणा केलेला आहे त्या फिल्म. ह्याला अनुसरून मला एक बोलायचं आहे की पार्थ आणि भाऊ कदम हे आतापर्यंत त्यांनी अशी कामं केलेली नाही आहेत, असं काम या चित्रपटात त्यांचं बघायला मिळणार. ते आम्ही सांगणार नाही, पण ते बघायला मिळेल तुम्हाला. काट्याचा छापा, कम्प्लीट फ्लिप. म्हणजे सेलिंग पॉइंट खरं तर हा आहे, कारण का भाऊंना आपण कॉमेडी करताना बघितलंय आणि पार्थ तर म्हणजे आता काय वेगळं असेल हे बघायला इंटरेस्टिंग आहे. पण आता जसं आंबट शौकीन या सिनेमाचं नाव आहे, आंबट, गोड, तिखट, कडू असे सगळे आपण चव म्हणजे टेस्ट घेऊया, रस घेऊया. रस असं सेट म्हणजे तुमच्या टीम मधलं आंबट कोण होतं सर्वात, म्हणजे वागण्यामध्ये? आंबट, कडू, गोड हे सगळे आपण त्याला विशेषण देऊया. हा नाही, वेगवेगळे कोण असं बसते त्याच्यामध्ये? आंबट निखिल वैरागर किंवा किरण गायकवाड. किरण गायकवाड आंबट. स्पेसिफिक तुझं पर्सनल काय मत आहे का किरणला? आंबट नाही, तो आहे, तो आंबट, तो आंबट शौकीन आहे. अरे आंबट शौकीन म्हणजे तो तसा आंबट शौकीन नाही रे. पुन्हा एकदा फिरवलेले आहेत अक्षयजी टकसाळे यांनी. झालेलंच आहे, नाही तर त्याचं लग्नच झालं नसतं, आहे की नाही. तर तसं नाही म्हणत आहे की हे जेव्हा सगळं चालू असतं त्याच्यात तेव्हा तो अग्रेसर असतो, चर्चा हे ते, आणि आम्हाला फार वेगवेगळे किस्से तो सांगत असतो. त्यामुळे आंबट पण तसा किरण खूप सॉर्टेड आहे, माइंडली खूप सॉर्टेड. त्यामुळे तसा आंबट म्हणायचा तर तो. कडू म्हणायचं झालं असेल तर पार्थ भालेराव. अच्छा, सगळा वचपा काढतोय. नाही, कडू बहुतेक ह्याच्यासाठी असेल की तो आतापर्यंत प्रमोशनला असा होता, तो असा कुठे गेला काय माहिती, असा अरे पार्थ शोधतो, पार्थ गायब. त्यांनी फोन उचलला नाही अशी तक्रार मी ऐकली. आजच्या दिवसासाठी तो कडू, त्यामुळे तो कडू झाला. कडू झाला. बाकी कुठले राहिले? गोड, तिखट. गोड पूजा सावंत, तिखट श्रीकांत यादव. बस अजून काय राहिलं? अजून काय? आता तू सांग. तुरट, खारट, तुरट चिन्मय संत. खारट प्रोड्युसर का? खारट प्रोड्युसर का? नाही. अरे खारट तुला सांगू का खारट कोण आहे आमच्यामध्ये? राहुल मखदूम आणि सँडी. खारट आहेत ते.
असे तसे वेगळे पण खारट कसे असतात ए ऐक ना, खारट हे टेस्ट देतात म्हणून म्हणलं माझं उलट गणित होतं. तसं टेस्ट त्या- देतात ना. त्या दृष्टिकोनातून बोलतो. हा. ओके. आणि तुरट बरोबर ना. पानसट पण सांग. पानचट. हा. पानसट jokes पण मारायचे पानचट तुमचे. पल्या होता. पल्या आणि आख्या जाधव म्हणून एक आहे इन्फ्लुएन्सर, ते पानचट टाकत असतात. हा. तर ते होते पानचट. आणि तुरट होता ना शेवट राहिलेलं. हा. तुरट खरं तर विनय जोशी सारखं. विनय जोशी. हा. ओके वकिलांच्या भूमिकेत विनय जोशी म्हणून एक ऍक्टर आहे, ते तुरट होते. आता मूवी बघताना मला प्रत्येक विश्लेषण ह्याच्याबद्दल हे त्यात आठवेल. पण पूजाचा तू उल्लेख केलास. चमचमीत एक रस राहिला, हा. ते असेल तर प्रार्थना बेरी. ओके. आणि खमंग असेल तर अभिजित खांडगेकर. वा क्या बात आहे. आणि रसरशीत असेल तर अमेय वाघ. हो. आणि गौतमीसाठी पण ते काहीतरी. गौतमी पाटीलसाठी गौतमी ठसका पाटील. लागेल अशी मिरची. हो. वा 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 वा. वा वा वा. करेक्ट. ठसका लागेल शिकले अशी. मी बाजूला बसले ना. ठसका लागेल अशी. हा काय डेफिनेटली डेफिनेटली उचकी ठसका शिंगा, सगळं एकत्र. खोकला वगैरे हुकाई, चिकवा. वा मजा. पण पूजाचा उल्लेख केलास, ती अतिशय गोड आहे. पण तिला ऑनबोर्ड कसं काय, म्हणजे तिला जे एक्सप्लेन केलं गेलं तिच्या कॅरेक्टर बद्दल मला एक जाणून घ्यायला आवडेल. पाल्या खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते. काही नाही, किस्सा असा आहे, पूजा आणि माझी मैत्री खूप चांगली होती, पण आम्ही प्रोफेशनली कधी काम केलेलं नव्हतं एकत्र. आमची मैत्री त्याआधी चांगली होती आणि ती मैत्री होती ना, प्रोफेशनलिझम त्याच्यात नव्हता. तर ह्याचं जेव्हा आमचं ठरलं सगळं या चित्रपटासंदर्भात, तो म्हटला की पूजाला विचारूया. मी म्हटलं भाई आपण तर काय करू नाही शकत डेअरिंग. म्हटलं माझी मैत्री आहे पण भाई प्रोफेशनली मी नाही विचारू शकत. तर म्हटलं एकदा विचारून तर बघ, नाही म्हणेल किंवा हो म्हणेल. पहिल्यांदा मी तिला विचारलं असं असं आहे, तर ते पहिल्यांदा तिने उडवूनच लावलं, हा की मी 2 दिवसांनी करतो का, पण मी जरा कामात आहे. तेव्हाच मी याला म्हणलं की भाऊ बहुतेक डामाडोल आहे, ती ते काय करणार नाही. 2 दिवसांनी तिचाच मेसेज आला की तू कॉल केला होतास, बोल काय आता. मग परत कॉल केला तिला, असं असं आहे, हे आहे ते आहे, असं करत करत एक ड्राफ्ट पाठवला. मग ती म्हणायची नाही 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 हे काय मजा नाही येते. मग परत आम्ही पटकन चेंज करायचो, दुसरा ड्राफ्ट पाठवायचो. असे करत 5 एक ड्राफ्ट पाठवले तिला. त्याच्यानंतर 1.5 महिना लागला तिला आम्हाला भेटायला. ओके. कारण ती बिझी आहे ना. हा. आणि सध्या तरी ऑस्ट्रेलिया आणि ते असं. नाही, ते ऑस्ट्रेलियाच्या आधीच तर खूप बिझी होती ती. तेव्हा ते सगळं घडत होतं ना ऑस्ट्रेलिया प्रकरण. सो प्लॅनिंग वगैरे सगळं होतं. म्हणजे आमच्या फिल्मच्या शूटिंगच्या वेळी तिची लग्नाची तयारी सुरू होती आणि ती आमचं शूट करत होती. सो त्याच्यावरनं 1.5 महिन्यानंतर त्या मॅडम प्रकट झाल्या. त्यांना मग ह्याला मी म्हणलेलं की ती स्क्रिप्ट व्हिडिओ कॉलवर वगैरे मला काही सांगता येणार नाही, मी सांगणारही नाही. समोरासमोर आल्यावर मी डोळ्यात डोळे घालून बोलीन तिच्या, जे काही येईल ती येईल आपल्या पदरी. 45 मिनिटं मी सगळं सांगत होतो, हा आणि मी. आणि फायनल फिल्म संपले ती म्हणते मी करते, कामाला लागा, एवढं ती बोलली आम्हाला. आम्ही सुटलो त्याच्यानंतर. कारण सगळ्यात शेवट जे पात्र आमचं डन झालं ते पूजा सावंत होतं, जे फिल्मचं लीड होतं. आणि तेच पात्र नव्हतं. मला सगळे असिस्टंट, बाकीची सगळी आमची टीम विचारायची, सर ते काय ते मेनच पात्र नाहीये, ते कधी येणार, आता 4 दिवसात शूट लागलंय, होई येणार म्हणलं ते. आणि मग ती पूजा चाली. त्याचा एक किस्सा होता. म्हणजे आमचं सगळी कास्टिंग फायनल झालेली होती आणि बोर्डवरती आपण असे फोटोज लावतो ना कास्टिंगचे सगळ्यांचे. तर आम्ही सगळ्यांचे असे फोटो लावले. फोटो लावल्यानंतर तिथं जान्हवी कॅरेक्टर आणि तिथं क्वेश्चन मार्क असायचा. आमचा असोसिएट डिरेक्टर यायचा, सर हा क्वेश्चन मार्क कधी भरणार आहे, नाही का, पिक्चरला फक्त 7च दिवस राहिलेले. पण ज्या दिवशी 7 दिवस राहिलेले होते त्याच दिवशी मला अचानकपणे याचा फोन आला. धो पाऊस पडत होता आणि धो पाऊस पडताना फोन आला की निखल्या आपल्याला जायचंय XYZ ठिकाणी आणि तिने बोलवलंय. पण मी म्हटलं की आणि ती थोड्या वेळच आहे तिथं, आपल्याला तिथं जाऊन तिला हे कन्व्हिन्स करायचंय. मी म्हटलं बाल्या, आमच्याकडे दोघांकडे 4 व्हीलर होत्या, बाल्या गाडी घेऊ नको, 2 व्हीलर वरती जाऊ. पावसात भिजत आम्ही त्या दिवशी 7 किलोमीटर गेलो, कारण की वेळ वाचवण्यासाठी. आणि भिजून आम्ही त्या एसीचा जो ब्लोअर असतो ना त्याच्या खाली थांबलो की बाबा थोडं कपडे वाळते, तिला ते दिसायला नको. वॉशरूम मध्ये गेलो, बसलो तिच्या समोर,
ज्या वेळेस तिच्यासमोर बसलो, ती यायच्या आधी आम्ही दोघांनी ठरवलं की हिला व्यवस्थित समजून सांगायचं, आपल्याकडे हिरोईन आता फायनल नाहीये, व्यवस्थित सांगायचं. आम्ही दोघांनी ती अशा पद्धतीने तिला चांगली समजून सांगितली. तिने जागच्या जागी आम्हाला हो बोलली तिथल्या तिथं. पोरं एवढं हा, भिजत पण वगैरे आम्ही आलीत हो नाही, तिला माहिती नव्हतं ते माहिती नव्हतं. आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेस शूटिंगचा पहिला दिवस होता, ह्याची खूप चांगली मैत्रीण होती ती. पण आम्हाला अंदाज नव्हता, म्हणजे ह्याने मला क्लिअर सांगितलं होतं की पूजा सावंत बरोबर मी कधी काम केलेलं नाहीये, सो ती मैत्रीण आहे, ते एक रिलेशन जपायला लागतं आपल्याला, मैत्रीचं रिलेशन. सो निखिल तिला ते काय वाटेल, कसं वाटेल, आपण तिचं ते सगळं घेतलं पाहिजे. ती एवढ्या मोठ्या मोठ्या बॅनरच्या फिल्म्स करते, तर मग आम्ही आहे ना त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते जपण्यासाठी नाही का, म्हणजे पहिला दिवस आमच्यासाठी असा गेला की हो म्हणजे हे सगळं आहे ना निखिल, ते सगळं आहे ना, ती येते ना व्हॅनिटी व्यवस्थित नाही का, सगळं तिचं पोचलंय ना, या सगळ्या सिच्युएशन मध्ये नाही का, ती ज्यावेळेस आमच्यामध्ये जेलप झाली पहिल्या दिवशी, थोडा आम्ही त्या भीतीमध्ये होतो. पण जसे 4-5 तास 6 तास 7 तास असे गेले की आम्हाला असं वाटायला लागलं की ही फॅमिली एकत्र काम करते. आणि म्हणून आम्ही एक ठरवलं की बाबा एक मैत्रीचा सोहळा असतो ना, त्या मैत्रीच्या सोहळ्यामध्ये ही कंप्लीट झालेली फिल्म आहे. आणि ह्याला एकूण एक पात्रांनी न्याय दिलेला आहे आणि सगळ्यांनी आपले 100% ओतलेले आहेत, असं आहे. म्हणजे जरी प्रोजेक्ट हा अक्षय आणि निखिलने उभा केलेला असेल, तरी पण ह्याच्यावरती जे केक वरती सगळं सामान सजून ते एक बर्थडे सेलिब्रेट करायला लागतं ना, तर ते हे सगळे लोक आहेत. आणि त्यांच्यामुळं ही घडलेली आज सिनेमा आहे, जो तुम्ही 13 तारखेपासून थिएटरमध्ये बघणार आहात. खरंय, म्हणून मी पिलर्स बाजूला बसवलेत. येस. सो म्हणजे असं मला असं वाटतं की ना एक दिवस पण कमी पडेल. म्हणजे इतके किस्से आहेत या पिलर म्हणण्यापेक्षा कट्ट्यावरनं बघितलेलं स्वप्न फिल्मचं, ते डायरेक्टली प्रत्यक्षात उतरून आज तुझ्या समोर प्रमोशनला बसलं. वा, टॅगलाईनच दिली मला. हो हो. वा, क्या बात आहे. पण खरंच खूप किस्से आहेत आणि सिनेमातही तुम्ही इतकं सगळं सांगितलं की आता उत्सुकता वाटली की नेमकं काय बघायला मिळणार आहे. एक सारांश आम्हाला मिळाला आहे, पण खरी मजा पिक्चर बघण्यात आहे. तर अक्षय, तुझ्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना काय सांगशील? तू आज चित्रपट बघायला येण्यासाठी अपील काय करशील? येत्या 13 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि सगळंच नेहमीच सगळे म्हणतात की खूप चांगला आम्ही प्रयत्न केला आहे, खूप चांगली लोक आहोत. हे न काही सांगता अत्यंत ज्वलंत विषयावर आम्ही भाष्य केलेलं आहे. ते म्हणजे आत्ता होणारे ऑनलाईन स्कॅम, सेक्स्टॉर्शन, हनी ट्रॅप, या सगळ्याच गोष्टी इन्क्लूड असणारा हा चित्रपट. की बाबा अशी फसवणूक झाली, अशा गोत्यात अडकलो तर काय करता येईल, कसं करता येईल, यातून बाहेर पडायचे काय मार्ग आहेत, काय असू शकतात, काय प्रिकॉशन घ्यायचे, काय करायचं नाही, काय करायचं, या सगळ्या म्हणजे अशा पॅनिक सिच्युएशनमध्ये होणाऱ्या त्रासाला एक चांगलं सोल्युशन म्हणून हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे, आंबट शौकीन म्हणून. आणि तो प्रत्येकाने बघावा, प्रत्येक वयातल्या माणसाने बघावा. तो प्रत्येकाला रिलेट होईल, त्याच्यात काहीही अश्लील नाही. कंटेंट जरी नाव जरी आंबट शौकीन असेल तरी आंबट शौकीनला तुम्ही अश्लील म्हणून न घेता ती एक आपल्या जगण्यातला भाग आहे ती गोष्ट, म्हणजे असं समजून जर तुम्ही चित्रपट बघायला आलात तर तुम्हाला आम्ही जे काय मांडले ते खूप तंतोतंत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल एवढीच अपेक्षा करतो. आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही हा चित्रपट बघावा अशी खात्री बाळगतो. धन्यवाद. येस, आणि सेमिनार्स वगैरेची गरज नाही आहे, चित्रपटात बघायला घेऊन या सगळ्यांना, तोच एक सेमिनार होऊन जाईल. सो खूप मजा आली. अजून सगळे असते ना तर खूप मजा आली असती, पण ठीक आहे, अभी क्या ही करेंगे. काय बोलायचं, लोक बिझी आहेत, लोक बिझी आहेत. एव्हरीबडी इज व्हेरी बिझी. पण खरंच खूप मजा आली. थँक्यू सो मच गप्पा मारल्याबद्दल आणि आंबट शौकींसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.